सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। राज्यात सध्या शिंदे आणि ठाकरेंमध्ये वाद आणखी विकोपाला गेला। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंची चहूबाजूने कोंडी करण्याचं ठरवलं। शिंदेंच्या शिवसेनेनं पालिकांकडे आपलं लक्ष वळवलंय। मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयावर शिंदेंच्या पक्षाने दावा केला। राहुल शेवाळेंच्या नेतृत्वात शिंदेंच्या नगरसेवकांनी मुंबई महापालिकेत जाऊन शिवसेनेच्या बोर्डवरील यशवंत जाधवांच्या नावापुढील कागद फाडला आणि त्या क्षणी सुरू झाला ठाकरे विरुद्ध शिंदेंच्या पक्षात राडा। शिंदेंच्या पक्षानं महापालिकेच्या शिवसेना कार्यालयावर दावा सांगितला आणि दुसऱ्या क्षणी तिथे ठाकरेंच्या पक्षाचे समर्थक कार्यालयात दाखल झाले। यानंतर शिवसेना कार्यालयावर दोन्ही गटांनी दावा केला। शिवसेना कार्यालयात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुफान घोषणाबाजी केली। वाद इतका विकोपाला पोहोचला की अक्षरशः सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना बाहेर काढलं। मला असं वाटतं की काही ठिकाणी समजूतदारपणे हे सगळ्या गोष्टी हँडल करण्याची गरज असते। जसं नागपूरला त्यांनी समजूतदारपणा दाखवला, तोच समजूतदारपणा त्यांनी मुंबईला सुद्धा दाखवावा। आता तुम्ही ग्रामपंचायतीच्या इलेक्शनचे रिझल्ट बघितले तर जास्तीत जास्त ग्रामपंचायती ह्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या निवडून आल्या आहेत। शेवटी जनता ज्या ठिकाणी आहे ते आपण मान्यच करायला लागतं की जनता आमच्यावर आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा वाद त्यांनी करू नये, आपले नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आणण्याचा प्रयत्न करावा। नाहीतर जे काय ग्रामपंचायतीच्या बाबतीत घडलं तेच मुंबई महापालिकेत घडणार आहे। आपल्यासोबत माजी महापौर महाडेश्वर आहेत। सर, काय सगळा एकंदरीत प्रकार होता आणि काय सांगाल या सगळ्या एका प्रकारामध्ये? खरं म्हणजे प्रकार काय होतंय त्यांनाच विचारायला हवं आहे। त्यांना मुद्दा म्हणून या मुंबईतली या महाराष्ट्रातली जी शांततेची जी स्थिती आहे ती बिघडवायची आहे आणि मग खोट्या केसेस टाकायच्या। कारण हे सरकार हे खरं नैतिकतेवर आधारित असलेलं हे सरकार नाही आणि म्हणून नैतिकतेच्या गप्पा यांनी मारू नयेत। नैतिकतेवर आधारित असलेलं हे सरकार नाही, त्यामुळे यांना मुद्दाम काहीतरी गोंधळ करायचा आणि मुंबईमध्ये जी शांतता आहे त्या शांतता जी प्रस्थापित झाली आहे त्याचा भंग करायचा आणि मग खोट्या केसेस टाकून सर्वसामान्यांना त्रास द्यायचा, शिवसैनिकांना त्रास द्यायचा, अशा प्रकारची यांची ही घाणेरडी वृत्ती आहे। चारित्र्याच्या नैतिकतेच्या बाबतीत यांनी बोलू नये आणि म्हणून अशा पद्धतीचं वर्तणूक त्यांची ही चांगली नाही। त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं। एक तर धोका द्यायचा आणि वर अमित शहाने म्हणायचं आणि मग अशा पद्धतीने वागत असतील तर शिवसैनिक उत्तर द्यायला तयार आहेत। शिवसैनिक आपल्या पद्धतीने उत्तर द्यायला तयार आहेत, अशा प्रकारे माजी महापौरांचा महाडेश्वरांचं म्हणणं आहे। एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेनं आता हळूहळू उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्वच कार्यालयातून बाहेर काढण्याची रणनीती आखली आहे। कारण हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावर कब्जा केल्यानंतर आता बाळासाहेबांच्या शिवसेनेनं मुंबई महापालिकेकडे मोर्चा वळवल्याचं पाहायला मिळालं। बुधवारी खासदार राहुल शेवाळेंच्या नेतृत्वात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालय गाठलं। यावरून ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं। बाळासाहेबांच्या शिवसेनेनं आयुक्तांची भेट घेत कार्यालय उघडल्याचं कळताच ठाकरेंचे शिवसैनिक महापालिकेत पोहोचले आणि दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं महापालिकेतील शिवसेना कार्यालयावर दावा केल्यानंतर दोन्ही गटांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे आधी नागपूर आणि आता मुंबई पुन्हा एकदा दोन्ही गटांमध्ये वाद उफाळून आलाय। सीमा प्रश्नी वारंवार कर्नाटककडून महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न होतोय। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे यात अग्रस्थानी असतानाच आता यात कर्नाटकच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी त्यांची भर पडलेली आहे। कर्नाटकच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची अजब मागणी केल्यानंतर विधानसभेत यावरून रणकंदन माजल्याचं पाहायला मिळालं। म्हणे मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा, कर्नाटकी उच्च शिक्षण मंत्र्यानं डिवचलं। नारायणांच्या विधानाचा अधिवेशनात निषेध, शिंदे फडणवीसांनीही वाचाळवीरांना सुनावलं। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद तापलेला असतानाच कर्नाटकच्या एका मंत्र्याच्या विधानानं नवा वाद निर्माण झालाय। कर्नाटकच्या उच्च शिक्षण मंत्री CN अश्वत्थ नारायण यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी केली आहे। तर एका आमदारानं चक्क मुंबई हा कर्नाटकचाच भाग असल्याची थाप मारली आहे।
कर्नाटकी मंत्री आणि आमदारांच्या या विधानाचे पडसाद महाराष्ट्राच्या अधिवेशनातही उमटले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त करावी आणि असे प्रकार पुन्हा खपून घेतले जाणार नाही याबाबत त्यांना ताकीद करावी. मी सुद्धा अध्यक्ष महोदय या वक्तव्याबद्दल कर्नाटकचे कायदा मंत्र्यांचा आणि त्यांच्या आमदाराचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. अध्यक्ष महोदय, ये मुंबई महाराष्ट्र की है, किसी की हिम्मत नहीं है करने की, कोई कर नहीं पाएगा क्योंकि हम सब लोग मुंबई के लिए, महाराष्ट्र के लिए खड़े रहेंगे. सबसे अहम चीज यही है कि देश में शांतता का पालन हो, देश में कायदा सुव्यवस्था का पालन हो, देश में एकता कैसे बढ़े, इसी पे हमें फोकस करना चाहिए. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील याच मुद्द्यावरून कर्नाटक सरकारचा निषेध करत आधी सीमा भाग केंद्रशासित करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. मुंबईमध्ये मराठी माणसांबरोबर उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात अशा सगळ्याच प्रांताचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात आणि आम्ही त्यांना सन्मानानं वागवतो. तसं सीमा भागात होतंय का? नाही. आधी सीमा भाग केंद्रशासित होईल. दुसरीकडे सरकारनं सुद्धा कर्नाटकच्या उच्च शिक्षण मंत्र्यांच्या विधानाचा धिक्कार करत असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असं सांगतानाच कर्नाटकची तक्रार केंद्र सरकारकडे करणार असल्याचं आश्वासन दिलं. मुंबईवर दावा सांगणं हे खपवून घेतलं जाणार नाही, त्याबद्दल त्यांचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो. तशा प्रकारचं निषेधाचं पत्र माननीय विरोधी पक्षनेते आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना पाठवू. मी या ठिकाणी सभागृहाच्या वतीने एकदम कडक तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, त्याचा धिक्कार करतो आणि केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी देखील याच्यामध्ये पहिल्यांदाच हस्तक्षेप केला. इतक्या वर्षामध्ये त्यांना देखील आपल्या भावना आम्ही कळवणार आहोत. एकंदरीतच महाराष्ट्राच्या विधिमंडळात सीमा प्रश्नाचा ठराव एकमतानं मंजूर झाल्यानंतर कर्नाटकचा तिळपापड झाल्याचं पाहायला मिळतंय. अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर कर्नाटकचा आगाऊपणा कमी होण्याऐवजी वाढल्याचंच दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोप केला. लँड कन्व्हर्जन या प्रकरणामध्ये देसाईंनी 1000 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा त्यांनी आरोप केला. औरंगाबादमध्ये 60 जमिनी लँड कन्व्हर्जन करण्यात आल्या आणि प्रत्येक जमिनीमागे 2 कोटींप्रमाणे पैसे ठरले असा आरोप त्यांनी केलेला आहे. देसाई यांनी उद्योगमंत्री म्हणून उद्योग आणलेच नाहीत, मात्र पैसे कमावून गेले असा आरोप देखील त्यांनी केला. दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत गंभीर आरोप केला. बेटिंग प्रकरणावरनं नितेश राणेंनी ठाकरेंच्या पक्षाचे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर प्रहार केला. वरुण सरदेसाई यांच्यासारखी अनेक राजकीय लोक यामध्ये सामील आहेत, त्यामुळे यामध्ये कारवाई होणार का असा सवाल राणेंनी उपस्थित केला. खासदार इम्तियाज जलील यांनी सुभाष देसाईंवर नेमका काय आरोप केलाय पाहूयात. आमचे पालकमंत्री होते सुभाष देसाई साहेब, त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे इंडस्ट्रियल लँडच्या कन्व्हर्जन त्यांनी केलेलं आहे, मागच्या त्यांचं जे काळ होतं आणि विशेषकर जाता जाता त्यांच्या 2 वर्षामध्ये ते संपूर्ण महाराष्ट्राचा आपण एक आकडा काढला तर रफली ते 1000 कोटी रुपयेचा ते भ्रष्टाचार होऊ शकतं, जे सुभाष देसाई साहेबांनी केलेला आहे लँड कन्व्हर्जनमध्ये. भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत गंभीर आरोप केला. बेटिंग प्रकरणावरनं नितेश राणेंनी ठाकरेंच्या पक्षाचे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर प्रहार केला. वरुण सरदेसाई यांच्यासारखी अनेक राजकीय लोक यात सामील आहेत आणि त्यामुळे कारवाई होणार का असा सवाल राणेंनी उपस्थित केला. बेटिंग जे करणारे जे लोक आहेत त्यांना पॉलिटिकल वर्दस्त असणारे काही नावं बाहेर आलेले अध्यक्ष महोदय. त्याच्यामध्ये वरुण सरदेसाई नावाच्या एक व्यक्तीचं नाव बाहेर आलेलं अध्यक्ष महोदय, जो ह्या लोकांकडे बेटिंगचे पैसे मागण्यामध्ये सर्वात अग्रेसर होता आणि त्याला मदत हे सचिन वाजे नावाचे अधिकारी करायचे, जे तुम्हाला माहिती आहे ते आज अरेस्ट तुरुंगात आहे. अध्यक्ष महोदय, असे जे पॉलिटिकल बॉसेस आहेत अध्यक्ष महोदय, त्यांच्यावर जे ह्या लोकांना ताकद देतात किंवा त्यांना एकंदरीत अवतीभोवती त्यांचे राहून त्यांच्याकडून वसुली करण्यामध्ये मदत करतात,
मग अध्यक्ष महोदय असे वरुण सरदेसाई सारख्या व्यक्तींची चौकशी कुठल्याही हेडच्या कुठल्याही खात्याअंतर्गत आपण करू शकतो का? सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं त्याची माहिती आता माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे माहिती नसताना अशा प्रकारची अनाउन्समेंट करणं हे योग्य असणार नाही. पण सन्माननीय सदस्यांनी जी काही बाब मांडलेली आहे त्या संदर्भातली माहिती जर मला दिली आणि ती योग्य असेल तर त्या संदर्भात आपल्याला पुढे जाता येईल. आज तरी मी एवढंच सांगेन की माहिती घेतल्यानंतरच या संदर्भातली कुठली घोषणा करता येईल. पुढे बघूया, सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांच्या आरोपांनीच उत्तर देण्याची रणनीती आखली आहे. मुंबईतील बीएमसीच्या अखत्यारीतील हॉस्पिटलमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा सत्ताधारी भाजपनं उपस्थित केला. भगवती हॉस्पिटलमधील 200 कोटींच्या इलेक्ट्रिक कामात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपनं केला. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणात तातडीनं कारवाई करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना दिले. बीएमसीत ठाकरे गटाच्या शिवसेनेची सत्ता होती आणि या सत्ता काळात जो अनियमितपणा झाला त्या अनियमितपणानंतर आता सत्ताधारी बोट ठेवतात. अधिवेशन संपेपर्यंत बीएमसी मधील अनेक प्रकरणं विधिमंडळात गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. भगवती हॉस्पिटलच्या नूतनीकरणासाठी 483 कोटींचं टेंडर काढण्यात आलं होतं. यात इलेक्ट्रिक आणि मेकॅनिक कामांसाठी 200 कोटी रुपये ठेवण्यात आले होते. या कामासाठी वेंडरही ठरवण्यात आला होता, पण वेंडर ऐत्यावेळी बदलण्यात आला. हे वेंडर बदलण्यामागं गोलमाल असल्याचा आरोप करण्यात आला. भगवती हिरालाल भगवती हॉस्पिटलमध्ये 483 कोटीचं टेंडर माननीय मुख्यमंत्री महोदय तेव्हाच्या महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी दिलं. 483 कोटीपैकी 200 कोटीचं काम हे ENMM मध्ये होतं, म्हणजे इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकलमध्ये होतं. आणि टेंडरमध्ये दिलेल्या कंडिशनप्रमाणे ब्रँड आणि वेंडर हे स्पेसिफिक दिले होते. परंतु आता काम होत असताना त्याच्यामधले ब्रँड आणि वेंडर बदली केले गेलेले आहेत आणि जवळजवळ 200 कोटी रुपयाचं जे सामान HVAC सिस्टीम असेल, MGPS सिस्टीम असेल, मॉड्युलर OT असेल, PTS वर्क सिस्टीम असेल, असे अनेक गोष्टी या वेंडर बदलल्यामुळे आता त्या 60-70 कोटी रुपयात त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळणार आहेत. त्यामुळे 140 कोटी रुपयाचं जवळजवळ नुकसान हे महानगरपालिकेचं होणार आहे. या लोकांवरती तात्काळ कारवाई होणार का, हे काम थांबवलं जाणार का, या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं, चौकशी लावावी. आज जो काही आपण या ठिकाणी भगवती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या बाबतीमध्ये हा प्रश्न उपस्थित केला आहे. सभापती महोदया, मी तात्काळ मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांना सूचना देईन, निर्देश देईन की अगदी टाइम बाउंड पद्धतीमध्ये 2 महिन्यामध्ये, बरोबर ना, ते तात्काळ त्याची शेवटी रुग्णांची गैरसोय होऊ नये ही आपली जबाबदारी आहे आणि ज्याला जे काही निधी लागेल तिथे कुठेही निधी कमी पडणार नाही, त्याच्या प्रकारच्या सूचना दिल्या जातील. आणि यानंतर आजच्या दिवसातली आणखीन एक महत्त्वाची घडामोड. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 27 दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर आले. अनिल देशमुखांनी जेल बाहेर पडताच न्यायदेवतेचे आभार मानलेत. न्यायदेवतेने मला न्याय दिला, तर खोट्या गुन्ह्यांमध्ये मला फसवण्यात आलं असल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान यावेळी खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे बडे नेते आर्थर रोड जेल बाहेर त्यांच्या स्वागतासाठी दाखल झाले होते. दुसरीकडे अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी आर्थर रोड नागपुरातही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. इथे देखील नागपूर बंद त्यांचे कार्यकर्ते पोहोचले होते. लोकशाही असो किंवा भारतीय कुठली काही घटना असो, संविधान असो, एखादा आरोप झाल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये आपण न्याय मागत असतो. कोर्ट न्याय देतं असा सगळ्यांना खात्री आहे. त्या पद्धतीनं आज न्याय मिळालेला आहे आणि अनिल देशमुख साहेब आमच्यामध्ये परतलेले आहेत. आम्हाला आनंद झालेला आहे. माझ्यावर झालेल्या आरोपामध्ये काही तथ्य नाही अशा पद्धतीचं सुद्धा निरीक्षण त्या निमित्तानं केलेलं आहे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे आणि विश्वास आमच्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वांचा विश्वास आहे आणि न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला त्याबद्दल मी सर्वांचे इथे मनपूर्वक इथे आभार मानतो. सचिन वधे यांनी माझ्यावर आरोप केले होते त्याबद्दल हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी आरोप आहेत
आणि अशा गंभीर स्वरूपाच्या आरोप असलेल्या आरोपीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही. माझ्यावर झालेल्या आरोपामध्ये काही तथ्य नाही अशा पद्धतीचं सुद्धा निरीक्षण त्या निमित्तानं केलेलं आहे. 100 कोटी वसुली प्रकरणी अखेर अनिल देशमुखांची जामिनावर सुटका झाली आहे. त्यांना भेटण्यासाठी विशेष विमानानं अजित पवार नागपूरहून मुंबईला आले. विशेष म्हणजे या खासगी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना सरकारी विमान उपलब्ध करून दिलं होतं आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अजित पवारांसाठी शिंदे सरकारचं विमान, विरोधी पक्ष नेत्यांवर मुख्यमंत्र्यांची मेहर नजर. खासगी दौऱ्यासाठी राज्य सरकारचं विमान. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय. शिंदे सरकारमधील 4 मंत्र्यांवर विरोधकांनी घोटाळ्याचे आरोप करत सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. तसंच विधानसभेत मंगळवारी अजित पवारांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर तुफान हल्ला चढवला. एकीकडे विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय धुमशान सुरू असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना खासगी दौऱ्यासाठी सरकारी विमान उपलब्ध करून दिलं. 11 वाजता मी निघणार होतो, तर त्यांनी सांगितलं की असं करूया, 10 वाजता कामकाज सल्लागार समितीची मीटिंग लावतो आणि तुम्हाला मी शासनाचं विमान उपलब्ध करून देतो, तुम्ही त्याच्यातून जावा आणि तुमचं काम जे काय असेल ते करून परत या. 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची जामिनावर सुटका झाली. मात्र त्यांना मुंबई बाहेर जाण्यास कोर्टानं मनाई केली. त्यामुळेच अजित पवारांनी त्यांना भेटण्यासाठी मुंबई दौऱ्याचं नियोजन केलं होतं. अजित पवार विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा. मात्र त्यांचा हा खासगी दौरा होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना या खासगी दौऱ्यासाठी सरकारी विमान उपलब्ध करून दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात. टीएटी परीक्षेतील गैरप्रकाराचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सभागृहात उपस्थित केला. प्रमाणपत्र नसतानाही शासकीय वेतन कसं मिळतंय असा सवाल पवारांनी सत्तारांच्या मुलीचं नाव न घेता केला. यावर टीएटी घोटाळा हा महाविकास आघाडी काळातीलच असून अपात्र कंपनींना कोणी कंत्राट दिलं असा सवाल उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं. त्या प्रश्नामध्ये अध्यक्ष महोदय, काही सरकारमधले मंत्री हे संबंधित आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये मागे बातम्या पण आलेल्या आहेत. त्यांचे घरातले स्वतःचे मुली हे तिथं शिक्षक म्हणून लागलेले आहेत आणि म्हणून आम्ही हा प्रश्न उपस्थित केलेला होता. अध्यक्ष महोदय, आमचं एवढं टीईटीच्या बद्दल आम्ही तुम्हाला निर्णय त्याच्यावरती देतोय. आम्ही तुम्हाला विचारलेलं होतं. अध्यक्ष महोदय, आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला कुणाला जाणीवपूर्वक टार्गेट करायचं नाही, पण जर कुणी चुकत असेल, जर त्याच्यामध्ये सत्तेचा गैरवापर होत असेल, जर सत्तेचा गैरवापर करून कुणाला तरी स्वतःच्या घरातल्यांना लाभ दिला जात असेल तर हे नियमामध्ये बसत नाही. खरं तर पहिल्यांदा कोणाच्या काळात घोटाळा झाला टीईटीचा? काय करत होतं तेव्हा सरकार? अध्यक्ष महोदय, या राज्यातल्या लाखो तरुणांना बुडवणारा घोटाळा हा जेव्हा यांचं राज्य होतं त्यावेळेस हा टीईटीचा घोटाळा झाला. या ठिकाणी सनदी अधिकाऱ्यापासनं तर सगळे लोक त्या टीईटीच्या घोटाळ्यामध्ये लिप्त होते. आणि अध्यक्ष महोदय, यांच्या काळात झालेल्या टीईटीच्या घोटाळ्याचे तार मंत्रालयात गेले, मंत्रालयातले अधिकारी त्याच्यामध्ये अटक झाले आणि सन्माननीय मंत्र्यांवर, आमच्या अब्दुल सत्तारांवर जो आरोप लावला जातोय, त्यांच्या कुठल्याही मुलीला टीईटीच्या अंतर्गत नोकरी लागलेली नाही. या उलट टीईटीने किंवा कमिशनरनी खुलासा करून त्यांचा त्याच वेळी अपात्र ठरवलेला आहे अशा प्रकारचा खुलासा देखील त्यांनी केलेला आहे. कुठल्याही मंत्र्यावर बेछूट आरोप लावायचे, निघून जायचं आणि मग ते या ठिकाणी आपल्या मीडियात चालवत राहायचे
त्याला तसंच उत्तर आम्ही देऊ. आम्ही सोडणार नाही, त्याला तसंच उत्तर आम्ही देऊ. हा पहिला विरोधी पक्ष असेल की जो स्वतःच्या सत्ता काळातल्याच गोष्टी घोटाळे म्हणून बाहेर काढतोय. वरून आदेश आहे, मला माहिती आहे, कारण त्यांनी बॉम्ब म्हटलं आणि लवंगी फटाके सापडून नाही राहिले, त्याच्यामुळे तो वरून आदेश असेल. त्यामुळे अजित पवारांनी आज सभागृहात हा मुद्दा मांडल्यानंतर म्हणजे आरोपांनीच उत्तर जे आहे हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी आज देताना आपण बघतोय. आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या गोष्टींचं उत्तर देत असताना विरोधी पक्षाच्या वतीने करण्यात आलेले सगळे जे आरोप आहेत, जे आरोप अब्दुल सत्तारांच्या कुटुंबियांमधील सदस्यावरती करण्यात आले होते, त्याला त्यांनी उत्तर दिलं. टीईटी प्रमाणपत्राविना कोणालाही नोकरी देण्यात आलेली नाहीये, कोणाचाही पगार सुरू नाहीये असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आरोपात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा जो आहे हा एवढ्याच संपेल असं वाटत नाही. या विषयाला घेऊन आणखीन वादविवाद जे ते होऊ शकतात, आणखीन काय आरोप जे आहेत ते सभागृहात केले जातील, ज्याला सत्ताधाऱ्यांकडनं उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे यंदाचं हे अधिवेशन जे खरं तर भर थंडीत नागपूरमध्ये पार पडतंय ते आणखीनच तापताना आपण बघतोय. त्यामुळे पहिला आठवडा जो आपण बघितला तो वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन गाजला. यामध्ये दिशा सालियान आत्महत्या प्रकरण असेल, त्यानंतर उपेश कोले यांचं हत्या प्रकरण असेल. दुसऱ्या आठवड्यात देखील आपण वेगवेगळे आरोप जे ते होताना बघतोय. कर्नाटक सीमावादाचा मुद्दा असेल. आणि आजचा दिवस आपण जर आठवड्याचा तिसरा दिवस जर बघितला, दुसऱ्या आठवड्याचा तिसरा दिवस, तर आजच्या दिवशी अब्दुल सत्तार यांच्या मुलीवर जे आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. थेट जाऊयात आता राज ठाकरे बोलतात तिथे. आणि अशाच प्रकारे म्हणजे तिथं तर आपण जाऊच, पण अशाच प्रकारे अधिवेशनाच्या वेगवेगळ्या घडामोडी आम्ही आमच्या बुलेटिनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. आणि पुन्हा एकदा या बातमीवरती नजर टाकूयात. टीईटी घोटाळा प्रकरण जे आहे ते पुढे करण्यात आलं आणि यामध्ये आपण जर बघितलं तर जो माहितीचा अधिकार प्राप्त झाला एका कार्यकर्त्याला, त्यातनं असं समोर आलं की अब्दुल सत्तार यांच्याच उर्दू इंटरनॅशनल या स्कूलमध्ये त्यांच्या मुलीला टीईटी या भागामध्ये राजकारणामध्ये नसणं याने आपल्या आजूबाजूचा परिसर हा बर्बाद होतोय, आपल्या आजूबाजूचं वातावरण हे बर्बाद होतंय. ते तुम्ही फक्त निमूटपणे उघड्या डोळ्याने आपण फक्त पाहतो. मी आज जे तुम्हाला सांगतोय ना, माझी इच्छा आहे की फार वेळ लक्षात घेणारा माणूस नाही, द्यायची इच्छा पण नाही माझी. मी आज जो आलोय ते फक्त तुम्हाला लोकांना आवाहन करण्यासाठी आलोय. माझ्या महाराष्ट्रामधल्या घरामध्ये शांत बसलेल्या कित्येक लोक येतात मला सांगायला की बाबा आम्ही असं एक योजना केलेली आहे आणि ती योजना आम्हाला तुम्हाला दाखवायची आहे, सांगायची. सांगाल, दाखवाल. भरपूर राजकारण दाखवली तुम्ही. नवीन कल्पना, नवं युग पुढे चाललंय जग. आपण काय बोलतो, मुंबईमध्ये काही तुम्हाला आठवत असेल, इथे मला पुण्यामध्ये कल्पना नाही, मुंबईमध्ये स्कायवॉक बांधले होते माहिती तुम्हाला. लोकांना असे चालण्यासाठी स्कायवॉक बांधले होते. हजारो कोटी रुपये खर्च केले त्याच्यावरती, कोणीही त्याच्यावरती चाललं नाही. आता ते स्कायवॉक काढून टाकले, हजारो कोटी रुपये गेले. मारली ती गेला दरवाजा, तिथून निघाला घरी, तिथून निघाला कित्येकदा मला असं वाटतं की एक जण बाहेर समोरून गेला होता. इतक्या वेगाने गेला की जवळपास सुमारचा बाप असावा या लेवलला गेला. अरे कुठेतरी पैसे ते कुठेतरी कॉफी प्यायला कसली घाई होती. परंतु आपल्याकडचं जर समजा पुण्यामधलं जर सुद्धा एक काय म्हणतात कल्चर म्हटलं तर टू व्हीलरचा कल्चर आहे. प्रत्येकाला वाटेल माझ्या 2 चाकी असावी, प्रत्येक मुलीला वाटेल 2 चाकी असावी. पूर्वीच्या इतिहास काळामध्ये जसे शेले बांधायचे आणि घोड्यावर टाकून निघायचे, तसं पुण्यामध्ये पण होतं नाही का. असा तोंडावर मारला शेला, लावली किती निघाली. पण जिथे 2 टू व्हीलरची मानसिकता आहे ती व्यक्ती तो जिना चढून त्या मेट्रोमध्ये चढणार, तिथून तो प्रवास करणार, तिथून ती खाली येणार, मग तिथून त्या दुसरी जागेत जाणार, त्याचं तो म्हणतो मला 2 टू व्हीलर बरी पडतो. हे बदलायला वेळ लागेल. ते बदलायच्या अगोदरच आपण एवढा खर्च करून ठेवतो की त्याच्यामध्ये अनेकदा मेट्रो या रिकाम्या जातात.
जर एवढा खर्च करून जर समजा या गोष्टी रिकाम्या जाणार असतील तर आपण पहिल्यांदा त्या शहराची मानसिकता पाहिली पाहिजे. त्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना विचारलं पाहिजे. तुम्हाला कोणी विचारत नाही, तुम्ही कोणाला विचारत नाही, तुम्हाला प्रश्न पडत नाही आणि वारे माप नुसते फक्त खर्च होत जातात जे आपण आपल्या डोळ्याने फक्त पाहतो. कारण आपण विचारतच नाही की हे का चाललंय, हे कशासाठी चाललंय. तुम्ही फक्त एकत्र जेव्हा येता तेव्हा एकत्र फक्त मतदानाला येता, पण तुमचा दबाव गट नाही. तुम्हाला प्रत्यक्ष राजकारण यावं असं वाटत नाही. अनेक सामाजिक गोष्टी असतात ज्या राजकारणाला बांधलेल्या असतात, पण त्या कराव्याशा वाटत नाही किंवा करत असाल. पण त्याच्या मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे आणखी शिजवले सामाजिक संस्थेमध्ये काम करायचे, आजही करतात. माझ्या पक्ष स्थापनेच्या वेळेला तुम्हाला एकदा भेटली, म्हटलं काय करता, तुम्हाला माझी मैत्री नावाची एक संस्था आहे आणि ती चालवतो. मेळघाटामध्ये आम्ही आदिवासीमध्ये काम करतो. मग बोलता बोलता मी त्याला सांगितलं, म्हटलं शिजोळजी, म्हटलं एक गोष्ट लक्षात घ्या, कितीही सामाजिक काम करा, त्या सामाजिक कामाला जोपर्यंत राजकीय धार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सामाजिक काम पुढे जाऊ शकणार नाही. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एके दिवशी बाबा आमटेंचे नातू आले होते. नाव विसरलं तुमचं, आणि एकदा माझ्याकडे आलं होतं. आम्ही गप्पा मारत होतो जोरामध्ये. मला निघायचं. म्हटलं कुठे चाललं, मला मंत्रालयात चाललं. म्हटलं मंत्रालयात काय काम म्हटलं, अहो आमच्या संस्थेचे सरकारकडनं पैसे देत इतक्या हेलपाट्या मारल्या. बाबा आमटेंचे नातू, बाबा आमटेंचे नातू जात आहे मंत्रालयामध्ये हेलपाट्या मारताय. त्यांना कोणी दाद देत नाहीये. इतकं मोठं सामाजिक काम उभं केल्यानंतर देखील त्यांच्या नातवाला जर समजा मंत्रालयामध्ये इथे फिरावं लागत असेल, तुम्हालाही नवीन कल्पना सुद्धा असतील, तुम्हालाही नवीन गोष्टी सुद्धा असतील, पण त्या नुसत्या घरात ठेवून होणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की या सगळ्या याच्यामध्ये मी त्याला पण सांगितलं होतं की हे तुम्ही स्वतः राजकारणामध्ये आल्याशिवाय, तुम्हाला तुमचं अस्तित्व उभं केल्याशिवाय काहीही घडणार नाही. आज अनेक महिला आहेत, अनेक तरुणी आहेत, नोकरी व्यवसाय पण करत असतील किंवा घरामध्ये असतील, अनेक गोष्टी कल्पना सुचत असतील, अनेक तरुण आहेत त्यांना कल्पना सुचत असतील. या राजकारणामध्ये येणं म्हणजे फक्त निवडणुकीला उभं राहणं नव्हे आहे की आपण आलो म्हणजे आता निवडणुकीला उभं राहायला पाहिजे किंवा त्याचं झालं तर आनंदच आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला पेशन्स पण खूप ठेवायला लागतो. मी पक्ष स्थापनेच्या वेळेला मला त्याबरोबर अनेक लोक आले, आणि कालांतराने गळले. काय झालं, काय झालं का, आणि अनेक जण गळले. नंतर विचारलं काय झालं, नाही बाबा हे आपल्याला काही झेपणार नव्हतं. झेपलं पाहिजे, ती गोष्ट तुम्हाला केली पाहिजे, तीही गोष्ट तुम्हाला केली पाहिजे, त्यातनंच पुढे जायला पाहिजे. मुळात सांगतो हे राजकारण वाईट नाही. जे तुमच्या आयुष्याशी निगडित आहे, तुमच्या भवितव्याशी निगडित आहे, तुमच्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांशी निगडित आहे, ते राजकारण वाईट नाहीये. राजकारण नासवलं जातंय, राजकारण चुकीच्या लोकांच्या हातात पडतंय. जो महाराष्ट्र, इतका सुसंस्कृत महाराष्ट्र ज्याला आपण आजपर्यंत म्हणत आलो, जे म्हणतो, तो जर बाकीच्या उत्तरेतल्या काही राज्यांप्रमाणे, युपी आणि बिहार प्रमाणे जर समजा असाच प्रकारे जर जातीपातीमध्ये आणि बरबाद व्हायला लागला, कुठे घेऊन जाणार होतं हे राज्य? हे इतकं चांगलं, सुंदर, इतकं सुसंस्कृत राज्य की ज्या राज्यामध्ये बाहेरची लोक येतात, ती लोक त्यावर राज्य. त्याशी आपले कोण म्हणाले, राज्यपाल कोश्यारी नाही का म्हणाले की म्हणजे महाराष्ट्रामध्ये गुजराती आणि मारवाडी जर समजा परत निघून गेले तर महाराष्ट्र काय करेल? हो, मुळात पहिल्यांदा ते गुजराती मारवाडी त्यांच्या इथे काही होत नाही म्हणून महाराष्ट्रात आले ना.
या महाराष्ट्राची सांस्कृतिक किंवा सगळ्यांची जडणघडण झालेली आहे. याच्यामुळे लोक महाराष्ट्रामध्ये आले, उद्योगपती झाले, व्यावसायिक झाले, मोठे झाले. तर आपापलं राज्य सोडून मला सांगा ना, आता अमिताभ बच्चन जर समजा अलाहाबादला असतील, काय झालं त्यांचं आतापर्यंत? ते मुंबईमध्ये आले, मुंबईमध्ये अनेक गोष्टी त्यांना मिळाल्या, त्याच्यातनं त्यांचं टॅलेंट त्याच्यामध्ये होतं, त्याच्यातनं माणूस मोठा झाला. कित्येक हिरो तुम्ही बघता, कित्येक हिरोईन बघतात, हे आपापलं राज्य सोडून महाराष्ट्रात आले. आणि आम्ही महाराष्ट्रातले लोक आम्ही घरात शांत बसलेलो. आम्हाला हलावंसं वाटत नाही, आम्हाला काही करावंसं वाटत नाही, आम्हाला तुमची कृती करावीशी वाटत नाही, आम्हाला राजकारण द्यावंसं वाटत नाही. मला त्या विधानसभेमध्ये होणाऱ्या चर्चा तर ऐकवत नाहीत मला. आणि कधी कधी वाटतं की बाबा त्या विधानसभेत काही बाहेर पण येऊ नये, कारण बाहेर चॅनलमध्ये उभे जे असतात त्याच्यासोबत जे काही बोलतात ते ऐकूच नाही असं वाटतं. आणि मग प्रश्न पडतो की अरे आपण हे कुठे घेऊन जाणार आहोत. माझ्या महाराष्ट्रामधला माझा मराठी समाज हा गप्प काय आहे? तो हे का सहन करतोय, कोणासाठी सहन करतोय? ते एवढंच आवाहन करण्यासाठी म्हणून मी आज तुमच्या समोर आलो. मला व्याख्यान द्यायचं, मला समजत नाही, मला व्याख्यान कसले जाते. माझ्या मनामधली जी तळमळ आहे, माझ्या मनामधली जी काही मला राग आहे इतर गोष्टींबद्दलचा, ही गोष्ट होत का नाहीये? आपण या राज्याचा सारासार विचार करणार आहोत की नाही करणार आहोत? की हे यांचं राज्य आलं की हे काहीतरी वेगळं करणार, यांचं राज्य आलं की हे वेगळं करणार? काही महत्वाच्या ठराविक विषयांवरती कोणाचंच एकमत होत नाही. काल म्हणे बेळगाव कारवारवरती एकमत झालं म्हणे. 60-70 वर्ष ऐकतोय. पण पाण्याचं नियोजन असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, अशा अनेक विविध गोष्टी आहेत. तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तुमचं पायाभूत सुविधा असतील. आज पुढं वाढलेलं आहे. एका शहराला साधारणपणे एका शहराला लोकसंख्येप्रमाणे जर विचार केला तर 15% रस्ते लागतात. मी जी माहिती घेतली त्याप्रमाणे पुण्याच्या लोकसंख्येप्रमाणे जर बघायला गेलं तर पुण्यामध्ये काहीतरी 8 ते 9% रस्ते आहेत. एके दिवशी घरात निघालं तिथेच असतात, पुढे हलताच येणार नाही. आपण मूळ विषयाला हातच घालत नाही आहोत. आणि वारेमाप भलत्या गोष्टींवरती आपण खर्च करतो आहोत. आपण मेट्रोवरती खर्च करतो आहोत, आपण फ्लायओव्हर बांधतो आहोत, आपण ब्रिजेस बांधतो आहोत. याने हा पायाभूत सुविधांचा प्रश्न सुटणार नाही. जोपर्यंत व्हेकल्स वरती, मोटर गाड्यांवरती जोपर्यंत बंधनं येत नाही तोपर्यंत हे प्रश्न जगात सुटलेले नाही. आपल्याकडे काय सुटणार आहे? पुण्यामध्ये 2 व्हीलर 40 लाख आहेत. मुंबईची तीच अवस्था. एकदा मागे म्हटलं होतं की आपली जी शहरं आहे, आपला जो देश आहे, खास करून त्या देशामध्ये सगळ्या ठिकाणी 2 व्हीलर्स वापरले जातात. मग त्या होंडा, कायनेटिक होंडा असतील, अजून दुसऱ्या कुठच्या असतील परदेशी कंपन्या, ह्या परदेशी कंपन्या आणि आपल्याकडच्या कंपन्या यांनी मिळून हा भारत देश हे 2 व्हीलरचं गोडाऊन करून ठेवलेलं आहे. गोडाऊन नाही, काय म्हणतो आपण त्याला, डम्पिंग ग्राउंड. आणि प्रत्येक जण ज्यावेळेला आपली गाडी घेतो त्यावेळेला वैयक्तिक विचार करतो की मला माझी गरज आहे, गरज असतेच प्रत्येकाला. आणि जर समजा वाहनं वाढणार असतील तर पब्लिक ट्रान्सपोर्ट कोण वापरणार आहे? आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट जर कोणी वापरणार नसेल तर मग आपण 1000 कोटी रुपये खर्च कशाला करतो? हे साधे सुधे प्रश्न आपण आपल्या आमदारांना विचारत नाही, आपल्या नगरसेवकांना विचारत नाही. निवडणुकीच्या वेळेला जेव्हा मतं मागायला येतात त्यावेळेला त्यांना विचारले पाहिजे प्रश्न. पण त्याही पलीकडे मला असं वाटतंय की त्यांना हे प्रश्न विचारण्यापेक्षा जर समजा तुम्हाला हे प्रश्न पडत असतील तर स्वतः तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊन याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. वयाचं बंधन नाही. अरे बाबा आता माझं
झाली ना, आता 60 झाली ना, आता काय करू? तुम्हाला ती व्यक्ती आवडो किंवा न आवडो, पण एम एस भोसले यांचं आयुष्य करिअर ते वयाच्या 60व्या वर्षी सुरू झालं. त्याच्यामुळे करिअर सुरू करायला, नवं काहीतरी बघायला, नवा विचार करायला वयाचं बंधन नसतं. पण माझी तुम्हाला सगळ्यांना एक हात जोडून नम्र विनंती आहे, माझी तुम्हालाच नव्हे, आज तुम्ही जेवढे समोर जेवढे आहात तेवढेच नव्हे, महाराष्ट्रामध्ये अनेक लोक कदाचित हे माझं बोलणं ऐकत असतील तर तुम्ही राजकारणामध्ये यायला पाहिजे. कित्येक मला तुम्ही सांगा ना, अनेक डॉक्टर्स त्यांच्या डॉक्टरी हा व्यवसाय सोडून नाटक आणि चित्रपटामध्ये येऊन यशस्वी झाले की नाही? डॉक्टर मोहन आगाशे असतील, डॉक्टर श्रीराम लागू असतील, अनेक लोक असतील, काशीनाथ घाणेकर असतील, की जे स्वतः डॉक्टर होते, की डॉक्टरी व्यवसाय सोडला, नाटक क्षेत्रात आले, चित्रपट क्षेत्रात आले आणि यशस्वी झाले. तुम्ही आज कोणत्या क्षेत्रामध्ये काम करता ही गोष्ट महत्वाची नाही, पण तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायचंय, पुढे यायचंय, पुढे महाराष्ट्रामध्ये कोणत्या गोष्टी घडल्या पाहिजेत. आज अनेक तरुण आहेत जे मला भेटतात, मी त्याला पण भेटायला पण जाणार आहे, की शेती क्षेत्रामध्ये क्रांतिकारी काम करतायत. मी या लोकांना सगळ्यांना आणणार राजकारणात. तुम्ही मुलं ही मुलगी आल्या पाहिजे, ज्यांनी स्वतः काहीतरी केलेलं आहे, जे स्वतः काहीतरी करू इच्छितात, त्यांनी या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. या क्षेत्रामध्ये यायला कुठेही बंधन नाहीये. आणि वारसा बिरसा लागते, झूट आहे सगळं. कळलं का? ते वारसी बिरशाचं काही नसतं. तुम्ही एखादी गोष्ट, तुम्ही एखादा तुमचा मुलगा मुलगी कोणालाही तुम्ही आणू शकता, लादू नाही शकत. काही जण प्रयत्न करतात, नंतर कळतं का नंतर आपल्याला काय ते. पण मला असं वाटतं की अशा अनेक जण ज्यांचा कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नाही, अशा अनेक लोक राजकारणामध्ये यशस्वी झालेले आहेत. आज अनेक वकील हे राजकारणामध्ये येऊन यशस्वी झालेले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामधली माणसं आज या क्षेत्रामध्ये येऊन त्यांनी काहीतरी क्रांती केली, बदल केले, मोठं काहीतरी केलंय. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगणं आहे, नुसते घरात बसून राहू नका. घरात बसून मोठं मोठं राहणं हे काही योग्य चांगलीच गोष्ट नाही, महाराष्ट्राच्या हिताचं नाही. म्हणून तुम्हाला फक्त जाता राजकारण म्हणजे निवडणुका नव्हे, पण राजकारणामध्ये विविध अंग असतात. आपली जर खरंच सर्वांची कोणाची इच्छा असेल, माझी तर इच्छा आहे तुम्ही यावं, पण आपल्या कोणाची जर इच्छा असेल, आपण जरूर मला येऊन भेटावं. मी बरोबर तुमच्या काम करायला तयार आहे. धन्यवाद. पुण्यातल्या एका व्याख्यानमालेमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन भाष्य केलेले. राज्यातले उद्योग असतील, त्याचबरोबर पुण्यातली वाहतूक व्यवस्था असेल किंवा मेट्रोची जी सध्या राज्यभरात कामं केली जातात त्या विषयाला घेऊन देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. राजकीय वारसा या विषयाला घेऊन देखील ते वक्तव्य करायला विसरू शकलेले नाही आहेत. पण जाता जाता त्यांनी पुणेकरांना अपील केलं की जर आपल्याला हा महाराष्ट्र घडवायचा असेल तर तुम्ही जर माझ्यासोबत येत असाल तर मी तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहे. आणि हीच ती वेळ आहे की यावेळी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं आवश्यक असल्याचं राज ठाकरेंनी या व्याख्यानमालेच्या माध्यमातून भाष्य केलेलं आहे, तसं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. पुण्यामध्ये या कार्यक्रमात ते सहभागी झालेले होते आणि या कार्यक्रमात आजचं व्याख्यानमालेचं पुष्प ते गुंफत होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन भाष्य केलं. म्हणजे विधानसभेतील वक्तव्य आणि विधानसभेतलं जे कामकाज आहे ते खरं तर ऐकवत नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे.